नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहीतच आहे की रितेश देशमुख सर अभिनीत आणि दिग्दर्शित राजा शिवाजी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलर मधील काही फ्रेम्स अक्षरशः नजर खिळून ठेवणारे आहेत। राजा शिवाजी हा सिनेमा रितेश देशमुख सर आणि जेनेलिया मॅडम यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरला आहे आणि या सिनेमात त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आहे। या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शनही स्वतः रितेश देशमुख सर यांनीच केलेला आहे आणि राजा शिवाजी चित्रपटात अभिनेत्री जेनेलिया देशमुख या आपल्याला महाराणी सईबाईंची भूमिका या भूमिकेमध्ये त्या आपल्याला दिसणार आहेत आणि त्यानंतर आणखी एका कारणानं हा सिनेमा चर्चित आहे, तो म्हणजे रितेश देशमुख सर आणि जेनेलिया मॅडमसाठी एक खास ठरलेला आहे आणि या सिनेमातून त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख हा देखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय हे आपल्याला दिसून येते आणि येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाला राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे। राजा शिवाजी चित्रपटात जेनेलिया देशमुख, विद्या बालन, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, संजय दत्त, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर यासारखे दिग्गज आणि तगड्या कलाकारांची जी फळी आहे ती एकत्र आलेली आहे। राजा शिवाजी चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारातील बडी बेगमची भूमिका साकारलेली आपल्याला दिसून येणार आहे। राजा शिवाजी चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन यांनी शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू आहेत संभाजी राजांची भूमिका साकारलेली आहे आणि त्याचप्रमाणे अभिनेता अमोल गुप्ते यांनी राजा शिवाजी या चित्रपटात आदिलशहाची भूमिका साकारलेली आहे आणि आपल्याला ती बघायला मिळणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः अभिनेता रितेश देशमुख सर आपल्याला दिसणार आहेत। राजा शिवाजी चित्रपटामध्ये अफजल खानाची जी भूमिका आहे ती अभिनेता संजय दत्त यांनी साकारलेली आहे आणि राजा शिवाजी चित्रपटात प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या लढाईचा जो प्रसंग आहे तो संपूर्ण दाखवण्यात आलेला आहे। अभिनेता जितेंद्र जोशी यांनी राजा शिवाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य वकील गोपीनाथ पंत बोकील यांची भूमिका साकारलेली आहे आणि याच गोपीनाथ पंत बोकील यांनी अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी येण्यासाठी राजी केलेलं होतं। तो देखील प्रसंग आपल्याला बघायला मिळणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा जो भेटीचा प्रसंग आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। अफजल खानाने दगाफटका केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटात वाघनखं खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला होता आणि हा प्रसंग आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे। तर सर्वांनी आवर्जून हा चित्रपट बघा कारण याचा ट्रेलरच एवढा सुंदर आहे, खूपच छान। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।